नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार DG9। नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतले। त्यामुळे देशातच नाही तर जगभरात एक वेगळी ओळख निर्माण झाली। 370 कलम हटवण्याचा निर्णय असो, राम मंदिराची उभारणी असो, CAA कायदा असो, नोटबंदी असो आणि अजून एका कायद्याची आता जोरदार चर्चा सुरू आहे। तो कायदा म्हणजे वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक। म्हणजे संसदेचं हिवाळी अधिवेशन आता सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या 18व्या दिवशी म्हणजे काल केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक देश एक निवडणूक यासाठी 129वी घटना दुरुस्ती विधेयक हे लोकसभेत सादर केलं। लोकसभेत हे विधेयक पारित झाले, लवकरच ते राज्यसभेत मांडलं जाईल आणि या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल। आणि एकदा का कायद्यात रूपांतर झालं तर देशभरात एकत्रित निवडणुका घेतल्या जातील। आता सध्या एक देश एक निवडणूक हे सातत्याने आपण ऐकतोय। आपल्या सगळ्यांच्याच मनात अनेक प्रश्न आहेत, याचे नेमके फायदे काय, तोटे काय, काय आव्हान आहे किंवा सामान्य मतदार म्हणून काय फरक पडणार आहे। तर हेच सोप्या भाषेत आता आपण जाणून घेणार आहोत। तसं बघायला गेलं तर जेव्हापासून केंद्रामध्ये भाजप सत्तेत आले म्हणजे 2014 पासून एक देश एक निवडणूक याविषयी आपण ऐकतोय। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक वर्षापासून म्हणजे भाजपच अनेक वर्षापासून एक देश एक निवडणुकीसाठी समर्थक आहे, त्याचं समर्थन ते करतायत। 2019 मध्ये स्वातंत्र्य दिनाचं भाषण जर नरेंद्र मोदींचं ऐकलं तर त्यात त्यांनी एक देश एक निवडणूक हा मुद्दा मांडलाय आणि त्यानंतर सातत्याने भाजपचे ज्येष्ठ नेते विविध कार्यक्रमाच्या प्रसंगी एक देश एक निवडणूक याविषयी बोलत असतात। म्हणजे एक प्रकारे लोकांची मानसिकता यातून तयार केली जाते। आता एक देश एक निवडणूक हा कायदा पारित झाला, हा लागू झाला तर काय फायदा होणार आहे किंवा त्याचा हेतू काय आहे हे पाहूया। तर सोप्या शब्दात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या एकत्रित होणार, म्हणजे नागरिकांना सातत्याने मतदानासाठी जे बाहेर जावं लागतं ते लागणार नाही, एकाच वेळी तुम्हाला दोन्हीसाठी मतदान करता येणार आहे। यामुळे काय होणार तर निवडणुकीसाठी जो खर्च होतो तो कमी होणार, म्हणजे सरकारी तिजोरीवरचा ताण कमी होणार। एका माहितीनुसार 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास 60,000 कोटी रुपये खर्च निवडणुकीवर झाला होता। यात राजकीय पक्षांनी केलेला खर्च आणि निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या नियोजनासाठी केलेल्या खर्चाचा समावेश होता। दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही निवडणुकीसाठी प्रशासकीय शासकीय अधिकारी, सुरक्षा दल, पोलीस यांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। एकत्रित निवडणुका घेतल्या तर कर्मचाऱ्यांवरचा ताण सुद्धा कमी होणार आहे। लॉ कमिशनच्या रिपोर्टनुसार मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे, म्हणजे एकत्रित निवडणुका घेतल्या तर मतदार जास्तीत जास्त मतदान करतील। आर्थिक विकास वाढू शकतो, म्हणजे निवडणूक किंवा आचारसंहितेच्या काळात गुंतवणूकदार जे असतात ते गुंतवणूक करत नाही, त्यामुळे उद्योजकांपुढचा प्रश्न काहीसा कमी होईल। पुरवठा साखळीवरचा ताण कमी होईल, म्हणजे मतदानासाठी वारंवार रजा द्यावी लागते, ती सुद्धा द्यावी लागणार नाही। सरकारी तिजोरीवरचा ताण कमी होणार आहे। त्याचबरोबर वारंवार जे सामाजिक संघर्ष उद्भवतात ते कमी होणार, पर्यायाने न्यायालयावरचा ताण कमी होणार आणि बऱ्याचदा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे नागरिकांच्या समस्या या दुर्लक्षित असतात, त्यामुळे अधिकाऱ्यांना सुद्धा नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देता येणार। असे अनेक फायदे किंवा हेतू डोळ्यासमोर ठेवून हा कायदा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आता प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, फायद्याचा विचार केला, तोटे किंवा आव्हानं काय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। आता हा कायदा आणताना सरकारसमोर आव्हानं काय आहेत हे थोडक्यात पाहूया। सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे ते म्हणजे एक देश एक निवडणूक हा कायदा आणायचा असेल तर संविधानामध्ये दुरुस्ती करावी लागणार, विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीशी संलग्न कराव्या लागणार आणि त्यासाठी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये सुद्धा बदल करावा लागणार। दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक पक्षांचा याला विरोध असणार, कारण स्थानिक पक्ष निवडणुकीच्या दरम्यान प्रभावीपणे त्यांचे मुद्दे मांडू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय पक्ष यांच्याशी खर्च आणि रणनीती यामध्ये कुठेच ते स्पर्धा करू शकणार नाही, त्यामुळे प्रत्येक राज्यातील स्थानिक पक्षांचा मोठ्या प्रमाणावर विरोध असणार। 2015 मध्ये IDFC इन्स्टिट्यूटने एक रिसर्च केला होता, त्यानुसार 77% लोक केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाला निवडून देतील अशी शक्यता आहे।
समजा दोन्ही निवडणुकांमध्ये 6 महिन्यांचं अंतर असेल तर 61% लोक हे एकाच पक्षाला मत देतील. त्यामुळे भारतासारख्या संघराज्य ढाच्याला याचा धोका निर्माण होऊ शकतो असं मत अनेक जण निर्माण करतायत किंवा अनेकांचा असा दावा आहे. दुसरं म्हणजे लोकसभा आणि विधानसभा दोन्हीचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो आणि आत्ता जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणं हे एक आव्हान आत्ता सरकारसमोर आहे. म्हणजे उदाहरण बघूया. आता 2029ला जर हा कायदा लागू करायचा असेल तर डिसेंबर 2023 पर्यंत अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्यात, त्यांचा कार्यकाळ हा वाढवला जाऊ शकतो आणि डिसेंबर 2026 पर्यंत अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ 2029 पर्यंत हा कमी केला जाऊ शकतो. हे एक आव्हान आत्ता सरकारसमोर आहे. दुसरं म्हणजे व्हीव्हीपॅट मशीन, EVM या यंत्रांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर ही यंत्र लागतील एकत्रित निवडणुका घ्यायच्या असतील तर. पण आत्ता जर आपण पाहिलं तर आपल्याकडे एवढी यंत्रणा नाहीये आणि ती तयार करण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. कदाचित 2034ची निवडणूक सुद्धा यासाठी येऊ शकते. दुसरी एक गोष्ट म्हणजे प्रशासकीय शासकीय अधिकारी, सुरक्षा दल, पोलीस यांची कुमक मोठ्या प्रमाणात लागते आणि एका राज्यात निवडणुका असतील तर इतर राज्यातून ती मागवली जाते. जर एकत्र निवडणुका घेतल्या तर या व्यवस्थेवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर ताण पडणार, हा एक विचार करावा लागणार आहे. त्यामुळे अशी बरीच आव्हानं आत्ता सरकारसमोर आहे. पण त्यासाठी विविध प्रस्ताव आलेले आहेत. समिती सुद्धा स्थापन केलेली होती, त्यामध्ये सुद्धा अनेक शिफारसी आहेत. त्यामुळे त्याचा विचार सरकार करेलच. पण आता एक देश एक निवडणूक हे काय फक्त भाजप सत्तेत आल्यानंतरच चर्चेत आलेला मुद्दा आहे असा नाही, तर आपल्या देशात पूर्वी पण एक देश एक निवडणूक हे होतच. म्हणजे 1967 सालापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्या एकत्रितच झाल्या होत्या. म्हणजे 1952, 57, 62 आणि 67 लोकसभा आणि विधानसभा या एकत्रित व्हायच्या. त्यानंतर काही राज्यात विधानसभा 1968 आणि 69 मध्ये विसर्जित करण्यात आल्या. 1970ला लोकसभा सुद्धा विसर्जित करण्यात आली. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये एक देश एक निवडणूक हे झालं नाही. 1967ला इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार आलं खरं, पण पंडित नेहरूंच्या निधनानंतर अनेक राज्यामध्ये काँग्रेसची ताकद काहीशी कमी झाली होती. त्यामुळे लोकसभा 1970ला विसर्जित करण्यात आली. त्यानंतर निवडणुका झाल्या, पुन्हा काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं, पण अनेक राज्यामध्ये सुद्धा विधानसभा विसर्जित झाल्या. त्यामुळे एकत्रित निवडणुका घेण्याचा हा कार्यक्रम मागे पडला. त्यानंतर 1983ला निवडणूक आयोगाने एकत्रित निवडणुका घेण्याचा प्रस्ताव समोर ठेवला, पण त्यावर पुढे काही झालं नाही. पुढे 1999ला लॉ कमिशनने सुद्धा एकत्रित निवडणूक घेण्याचा प्रस्ताव आणला. पण त्यानंतर पुढे जेव्हा 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले, तेव्हा खऱ्या अर्थाने हा मुद्दा चर्चेत आला आणि सामान्य जनतेसमोर आला. 2014चा भारतीय जनता पक्षाचा जो जाहीरनामा होता त्यामध्ये सुद्धा एक देश एक निवडणूक हा मुद्दा होता. 2019 मध्ये जेव्हा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले, तेव्हा त्यांनी एक देश एक निवडणूक यासाठी सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना बोलवलं होतं. त्यावेळी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षांनी जाणं टाळलं. पण आम आदमी पार्टी, तेलुगू देसम पक्ष आणि भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती. एक देश एक निवडणूक हे धोरण राबवण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि या समितीचा अहवाल केंद्राने सप्टेंबर 2024 मध्ये स्वीकारला. आता कोविंद समितीच्या 5 महत्त्वाच्या शिफारसी आहेत. त्या शिफारसी काय आहेत हे एकदा समजून घेऊया. सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ हा पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे 2029 पर्यंत वाढवण्यात यावा. त्रिशंकू विधानसभेत म्हणजे कोणालाही बहुमत नसेल किंवा बंडखोरी झाली आहे, पक्षांतर झालंय, अविश्वास प्रस्ताव आहे, तर उर्वरित कालावधीसाठी नव्याने निवडणुका घेता येतील. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 100 दिवसात होऊ शकतात. लोकसभा आणि विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची सल्लामसलत करून निवडणूक आयोग एकच मतदार यादी आणि मतदार ओळखपत्र तयार करेल.
कोविन पॅनलने एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी उपकरणं, मनुष्यबळ आणि सुरक्षा दलांचे आगाऊ नियोजन करण्याची शिफारस सुद्धा केलेली आहे. आणि या शिफारसी मान्य झाल्या, त्याप्रमाणे सगळं मनुष्यबळ आणि सगळं पूर्तता असेल तर कदाचित 2029ला हा कायदा लागू केला जाऊ शकतो. यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जेव्हा या समितीने अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास केलाय. म्हणजे यामध्ये स्वीडन, जपान, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, बेल्जियम अशा अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केलाय आणि त्यातून या शिफारसी तयार केल्या आहेत. केंद्र सरकारने अजून तरी एक देश एक निवडणूक हे कधीपासून लागू केलं जाईल याबद्दल काही स्पष्टता दिलेली नाहीये. पण शिफारसीनुसार, अभ्यासानुसार 2029 किंवा मग 2034 मध्ये एक देश एक निवडणूक हा कायदा भारतात लागू केला जाऊ शकतो. या कायद्याविषयी सगळ्यांच्याच मनात अनेक प्रश्न आहेत, अनेक उत्सुकता आहे. पण येत्या काही दिवसातच सरकार याबाबत स्पष्ट भूमिका जी आहे ती मांडेलच. पण तुर्तास मी इथेच थांबते. अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आकार DG9. नमस्कार.